पुरावे अजून मिळाले नाही, पण खेळ सुरू झाला आहे आणि यावेळी कुणीतरी नक्कीच कोसळणार. रात्र नेहमीसारखी शांत होती, पण त्या शांततेत काहीतरी बरोबर नव्हतं. लक्ष्मीबाईंची नजर खिडकीबाहेर खिळलेली होती. त्यांना जाणवत होतं कोणीतरी खेळ खेळतोय आणि तो खेळ साधा नाही. दरम्यान ध्रुवाच्या हातात आलेली ती एक फाईल सगळं काही बदलून टाकणार होती. हे खरं असेल तर परशा फक्त माणूस नाही, तो एक संकट आहे, ध्रुव हलक्या आवाजात म्हणाला. दुसरीकडे गणपतरावांच्या कपाळावर घामाचे थेंब, कारण त्यांना माहित होतं एकदा सत्य बाहेर आलं तर कोणाचंही रक्षण होणार नाही. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे लक्ष्मीबाईंना आधीच सगळं कळलं होतं. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सस्पेन्सने भरलेल्या भागाला. दिलकशी भाग 91. पटवर्धन, अजून किती दिवस आम्हाला असे वाट बघावी लागणार आहे? आम्ही आमचा पूर्ण कामधंदा सोडून इथे गुडगाव मध्ये येऊन बसलो आहोत आणि तुम्ही म्हणत आहात तुम्हाला अजून वेळ देऊ. ते काही नाही, आम्हाला लवकरात लवकर या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. गुडगाव मध्ये येऊन पण लक्ष्मीबाईंना 8 दिवस होऊन गेले होते, पण जोपर्यंत पटवर्धनांकडून काहीतरी ठोस माहिती पुरावे येत नाही त्यांना तोपर्यंत कोणतीही हालचाल करता येणार नव्हती. तसे तर सध्या त्यांना गणपतराव ही शांत वाटत होते आणि उर्मिला सुद्धा संस्थेचं काम बघून पुन्हा लक्ष्मीबाईंच्या सेवेत हजर झाली होती. त्या पटवर्धनांशी बोलत होत्या तेवढ्यात त्यांना लिव्हिंग रूम मध्ये कोणाचा तरी बोलण्याचा आवाज आला आणि त्या फोन कट करत तिकडे जाण्यास वळल्या. सर, मी तुम्हाला किती वेळचं समजवण्याचा प्रयत्न करते आहे की ही फाईल मी तुमच्याजवळ नाही देऊ शकत. ही फाईल मी फक्त अनुजा मॅडमकडेच देईल. लिव्हिंग रूम मध्ये अनुजांची सेक्रेटरी दीपा आणि गणपतराव कोणत्या तरी एका मुद्द्यावर भांडत होते. आणि मी पण तुला सांगितलं ना की ती फाईल माझ्याजवळ दिल्याशिवाय मी तुला त्यांना भेटू देणार नाही. गणपतराव सुद्धा तिच्यावर चिडत म्हणाले. आम्ही तुमच्याशी थोड्या वेळात बोलतो. गणपतराव आणि दीपाला भांडताना बघून लक्ष्मीबाईंनी हळू आवाजात पटवर्धनांना सांगितलं आणि फोन कट केला. अहो, खूप कॉन्फिडेन्शियल फाईल आहे ती. कॉन्फिडेन्शियलचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? दीपा सुद्धा गणपतरावांवर आवाज चढवत म्हणाली, कारण ती बऱ्याच वेळपासून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होती. आणि ते होते की तिला अनुजा कुठे आहे हे सुद्धा सांगत नव्हते. त्यात अनुजांचा फोन लागत नव्हता आणि तिला अर्जंट अनुजांकडून फाईलवर सिग्नेचर घ्यायचे होते. तुम्ही दीपा शालिनीच्या आधी ध्रुवच्या सेक्रेटरी म्हणून काम बघत होत्या, बरोबर ना? लक्ष्मीबाईंनी पुढे येत तिला प्रश्न केला. तसं तिने तिची मान होकारात हलवली आणि त्यांच्याकडे बघत त्यांना हात जोडून नमस्कार केला. एवढं काय आहे त्या फाईलमध्ये की तुम्ही ते गणपतरावांच्या हातात द्यायला तयार नाही? लक्ष्मीबाईंनी तिला खोचकपणे प्रश्न केला आणि त्या सोफ्यावर जाऊन बसल्या. मॅम, ही फाईल मंत्रालयातून आली आहे. संस्थेचा जो कारखाना आहे त्याच्याविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे ही फाईल आजच मला सिग्नेचर करून जमा करायची आहे, जेणेकरून पुढच्या काही दिवसात मीटिंगमध्ये हा मुद्दा पुढे येईल. त्यात अनुजा मॅडम काही दिवसांपासून घरूनच काम बघता आहेत. संस्थेत आणि कारखान्यात जाणं येणं करत नाहीत. म्हणून शेवटी मला ही फाईल घेऊन अर्जंट इथेच यावं लागलं. त्यात हे मी आली तेव्हापासून फक्त फाईल द्या हेच म्हणत आहेत, पण अनुजा मॅडम कुठे आहे हे मात्र काही सांगत नाही. तिने गणपतरावांकडे बघून तिचं तोंड वेंगाळलं. त्या मंदिरात काहीतरी पूजा करता आहेत, त्यांना थोडा वेळ लागेल. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही ती फाईल इथेच ठेवून जा. आम्ही त्या आल्या की त्यांना सही करून कोणाच्या तरी हातून पाठवायला लावतो.
लक्ष्मीबाईंनी तिच्याकडे बघत म्हटलं. तशी ती थोडी गोंधळली, कारण फाईल खरंच कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे तिला तिथे सोडून जाता येत नव्हती. पण लक्ष्मीबाईंना नकार कसा देणार? ठीक आहे, तुम्ही इथे थोडा वेळ वाट बघत बसा, आम्ही कोणाकडून तरी त्यांना निरोप पाठवतो. आणि गणपतराव, आमच्यासोबत जरा आमच्या खोलीकडे चला, आम्हाला तुमच्याशीही काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. तिचा गोंधळ लक्षात घेऊन लक्ष्मीबाई तिला आणि नंतर गणपतरावांना त्यांच्या मागेच चालण्यास खुणावले. आम्ही हे काय ऐकतो आहोत गणपतराव? परेश दिल्लीमध्ये आहेत? लक्ष्मीबाईंनी गणपतरावांकडे बघत नजर रोखून त्यांना प्रश्न विचारला. तसं गणपतराव थोडे चपापले, कारण परेशबद्दल लक्ष्मीबाईंना खबर मिळू नये याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली असताना सुद्धा लक्ष्मीबाईंपर्यंत ही न्यूज गेली होती. उत्तर द्या गणपतराव. आणि आम्ही हे सुद्धा ऐकलंय की परेश रायचंदे इंडस्ट्रीच्या सक्सेस पार्टीमध्ये सुद्धा गेले होते. ते पहिल्या प्रश्नाच्या उत्तरावर काहीतरी विचार करतच होते की लक्ष्मीबाईंनी त्यांच्या पुढे दुसरा प्रश्न मारून फेकला. ते काय आहे ना मालकीनबाई, तुम्हाला तर माहित आहे, तो आमचा परशा एका कंपनीत काही कुठे टिकत नाही. सध्या तो मुंबईतल्या कुठल्या तरी कंपनीत कामाला लागला आहे. तर त्या कंपनीच्या काहीतरी कामाने तो तिथे पार्टीत आला होता. पण आम्ही त्याला फोन करून लय म्हणजे लयच रागवलं आणि त्याला म्हटलं पण की तू रायचंदे यांच्या पार्टीत गेला तर आता तुझं तोंड आम्हाला दाखवू नको. आणि म्हणून तुम्ही त्यांना भेटायला त्या झोपडीकडच्या जुगाराच्या अड्ड्यावर गेला होतात का? ते पुढे बोलत होते की लक्ष्मीबाईंनी त्यांना पुढचा प्रश्न केला. आता मात्र गणपतराव आश्चर्याने लक्ष्मीबाईंकडे बघायला लागले. त्यांच्या कपाळावर थोडा घाम जमा झाला. पुढे काय उत्तर द्यावं ते सुद्धा त्यांना समजत नव्हतं. मालकीनबाई, तुम्ही माझ्यावर शंका घेताय? गणपतरावांनी लक्ष्मीबाईंच्या चेहऱ्याचं थोडं निरीक्षण करत अडखडतच त्यांना प्रश्न केला. पण त्यांच्या या प्रश्नावर लक्ष्मीबाई ओठाच्या कोपऱ्यात तिरकस हसल्या आणि त्यांना म्हणाल्या, नाही गणपतराव, तुमच्यावर शंका घेण्यासारखं काही नाही. पण सध्या त्या मुलीवर नजर ठेवावी लागते आहे. त्यामुळे त्या पार्टीत तिच्यासोबत बोलताना परेश आढळले आणि ते तुमचे सुपुत्र असल्यामुळे उगाच काही दगाफटका नको म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही आमच्या माणसांना सांगितलं. तर म्हणजे या म्हातारीने परशाच्या मागे हिचे माणसे लावले आहेत. तर मला काहीही करून ही बातमी परशापर्यंत पोहोचवावी लागेल. लक्ष्मीबाईंनी गणपतरावांना सांगितलं तसं गणपतराव मनातच विचार करू लागले. काय मालकीनबाई, तुम्ही आमच्या परेशची केवढी काळजी करतात. त्या दिवशी तर आम्ही तिथे आमच्या एका माणसाला भेटायला गेलो होतो, पण मला परशा दिसला. मग काय, त्याची तिथेच कान उघडणी केली मी आणि पुन्हा परत मुंबईला जायला सांगितले. पण त्यानंतर मात्र त्याचं आणि माझं काही बोलणं नाही. पण तुम्ही त्याची काही काळजी करू नका. त्या दोघांचं पार्टीत काय बोलणं झालं ते मी त्याला फोनवर विचारून घेतो आणि तो मुंबईत गेला की नाही ही सुद्धा चौकशी करतो. गणपतरावांनी आता स्वतःला थोडं सावरत लक्ष्मीबाईंना आरामात उत्तर दिलं. त्यापेक्षा आम्ही काय म्हणतो, तसंही नांदेडचा व्यवहार खूप वाढला आहे, तर त्यांना आपल्या मुनीमजीच्या हाताखाली कामाला पाठवून द्या. पुढचं काय असेल ते आम्ही नांदेड गेल्यावर बघून घेऊ. आता मात्र गणपतरावांची थोडी गोची झाली, कारण परशा लक्ष्मीबाईंच्या हाताखाली कामाला कधीच तयार होणार नाही हे त्यांना माहित होतं. जाऊ द्या ना मालकीनबाई, करू द्या त्याला काय करायचं ते. त्याला तिकडे नांदेडमध्ये काही करमत नाही. त्याला अशी मोठ्या शहराची हवा लागली आहे. तो काही ऐकणार नाही. त्यांनी थोडं नाराज होत उत्तर दिलं. खरं सांगा ना गणपतराव, की जसं तुम्ही आजपर्यंत आमचं नुकसान करत आले तसे यापुढे तुमचे सुपुत्र आमच्या ध्रुवच्या मागे लागणार आहेत. पण एक गोष्ट विसरता आहात, ते ध्रुव आहे.
त्यांची घारीची नजर आणि गरुडाची झेप आहे. त्यांच्या नजरेतून परेश सुटणं शक्यच नाही. गणपतरावांचा नाटकी चेहरा बघत लक्ष्मीबाई मनातच म्हणाल्या, मालकीनबाई, त्यापेक्षा मी काय म्हणतो की जर आपण त्याला छोट्या मालकांच्या कंपनीत लावलं तर आपल्याला त्या कंपनीतली सगळी माहिती अगदी व्यवस्थित मिळू शकेल. नाहीतर आपण छोट्या मालकांनी त्या मुलीला दिलेल्या कंपनीत पण त्याला लावू शकतो. गणपतराव त्यांच्या कानाच्या पडीवर त्यांच्या हाताच्या 2 बोटांनी थोडा दाब देत लक्ष्मीबाईंना म्हणाले, कसं आहे ना गणपतराव, गजेंद्रच्या हातातला कंपनीचा सर्व कारभार सोपवला तेव्हापासून आम्ही फक्त नांदेडच्याच कारभारात लक्ष घातलं. नांदेडच्या आमच्या कंपनी आणि शेती व्यतिरिक्त आम्ही कधी दिल्लीच्या कंपनीत किंवा किल्लेदारांच्या कोणत्याही कंपनीत ब्रँचमध्ये लक्ष घातलं नाही. एवढंच नाही तर गजेंद्र गेल्यानंतर सुद्धा तो सर्व कारभार ध्रुवने एकट्या हाती सांभाळला. गजेंद्रने सुरुवातीलाच किल्लेदार इंडस्ट्रीचा वाढवलेला पसारा सांभाळता सांभाळता सुरुवातीला आमच्या ध्रुवची फार दमछाक व्हायची, पण तरी सुद्धा आम्ही ते त्यांना एकट्याला करू दिलं, कारण आम्हाला त्यांच्यावर विश्वास होता आणि त्यांनी आमचा विश्वास खरा करत किल्लेदार इंडस्ट्रीचं नाव देशाबाहेर सुद्धा ठिकठिकाणी पसरवलं. आता जेव्हा त्यांना आमची गरज होती तेव्हा आम्ही त्यांना करू दिलं. त्यामागे आमचा उद्देश हा होता की त्यांनी हे सर्व खंबीरपणे सांभाळावं. जर ते कुठे डगमगले असते तर आम्ही होतोच की त्यांना मदतीला. मग आता तुम्हीच सांगा, जर आम्ही त्यावेळेस त्यांना मदत केली नाही तर आता आम्ही त्यांना कंपनीत परेशना ठेवून घ्या असे कसे सांगू शकतो? त्यापेक्षा तुम्हीच कंपनीत योग्य जागा निघाल्यावर त्यांना अप्लाय करायला सांगा. जर त्यांची योग्यता असेल तर त्यांना ती जागा नक्की मिळेल. आम्ही तर असं सुद्धा ऐकलंय की त्या मुलीला सुद्धा प्रॉपर इंटरव्ह्यू घेऊनच कंपनीत जॉब दिला गेला होता. लक्ष्मीबाई म्हणाल्या तसं गणपतरावांनी त्यांची मान होकारात हलवली आणि आता पुढे काय करावं याचा विचार करू लागले. लक्ष्मीबाई त्यांच्याकडे बघत ओठाच्या कोपऱ्यात तिरकस हसल्या आणि मनातच म्हणाल्या, गणपतराव, यावेळेस नाही, यावेळेस तुम्हाला सगळं जड जाणार आहे. फक्त एकदा आमच्या हातात पुरावे येऊ द्या. एकदा का ते आले की मग आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय करू शकतो आणि काय नाही ते. आम्हाला तुमच्यासाठी भीती फक्त या गोष्टीची वाटते की जर आमच्या आधी ध्रुवने या सर्व गोष्टीचा तपास करायला घेतला आणि त्याच्या हातात पुरावे लागले तर ते तुमचं काय करतील. त्या रात्रीचं शांत वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं, कारण त्या सत्याशी झुंजत होत्या ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. लक्ष्मीबाईंच्या नजरेत भीती नव्हती, एक थंड निर्धार होता. गणपतराव अडकले होते आणि परशा तो अजूनही दिसत नव्हता, पण प्रत्येक क्षणी जवळ येत होता. कारण खेळ आता फक्त सुरू नाही तर तो धोकादायक वळणावर पोहोचला आहे आणि पुढचं पाऊल कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे हे अजून ठरलेलं नाही. जर तुम्हाला पुढचा भाग चुकवायचा नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. परशा पुढे काय करणार